राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याकरिता आज बारामतीत प्रचारासाठी शेवटचा दिवस होता. सुनेत्रा पवार या सर्वाधिक मतांनी निवडून येण्याकरिता महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. मात्र यात सुनेत्रा पवार यांचे सासरे आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार मतदानाकरता येऊ शकणार नाहीत. याबाबत आज खुद्द शरद पवार यांनीच माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर या संदर्भात सविस्तर पोस्ट केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की मी 1967 मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावलाय. आता 2026 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्वर्गीय अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या शोकात्मक पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक होतीये. या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचं मी ठरवलं होतं. दुर्दैवानं माझी प्रकृती बिघडल्यानं मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावं लागलंय. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबई बाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित राहावं लागतंय. हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंतःकरणानं सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजून घेतील याची मी खात्री बाळगतो, असं शरद पवार यांनी म्हटलंय. ते पुढे म्हणाले की आमच्या पक्षानं या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केलाय. स्वर्गीय अजित पवार यांना ही एक प्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझं बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी. बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलाय. ते या आवाहनास प्रतिसाद देतील असा मला विश्वास आहे, असंही ते म्हणाले. मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणूक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली, परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचं राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. अखेर अतिशय व्यथित व जड अंतःकरणानं मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावं असं मी बारामतीकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो, अशी माहिती शरद पवार यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. दरम्यान आज बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सांगता सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित होते. त्याचबरोबर शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील या सभेला आवर्जून उपस्थित होत्या. यावेळी सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दिल्याबद्दल विशेष आभारही मानले. तर ही सभा संपल्यानंतर काही वेळातच शरद पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रकृतीच्या कारणास्तव बारामतीत मतदानासाठी येणार नसल्याचं सांगितलं.